तुम्हाला माहिती आहे का? तुमची मुलं सुद्धा सतत बाहेरचं काही ना काहीतरी चटपटीत खायला मागत असतील आणि तुम्हाला ते तुमच्या मुलांना द्यायचं नसेल, तर घरच्या घरी अजिबात मैदा, गव्हाचं पीठ न वापरता फक्त रव्यापासून हा चटपटीत पदार्थ बनवून मुलांना दिलात, तर तुमची मुलं बाहेरचे चिप्स, कुरकुरे खाणं विसरून जातील. पण त्याआधी रेसिपी व्हिडिओ सेव्ह आणि शेअर करून ठेवा. सर्वात आधी परातीमध्ये 2 वाटी रवा घ्यायचा, त्यामध्ये लाल मिरची पावडर, धनेपूड, गरम मसाला, चवीनुसार मीठ घालायचं, मिक्स करायचं. 2 चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालायचं, ते सुद्धा मिक्स करायचं. लागेल असं पाणी घालायचं आणि सैलसर असा गोळा तयार करून घ्यायचा. झाकण ठेवून हा गोळा 10 मिनिटं भिजवून घ्यायचा. 10 मिनिटानंतर रवा छान फुलेल आणि मिश्रण घट्टसर होईल. त्यानंतर याच्यातलं थोडंसं पीठ बाजूला काढायचं, बाकीचं तसंच ठेवून द्यायचं आणि तयार पिठाचा गोळा तयार करायचा आणि मध्यम जाडसर अशी पारी लाटून घ्यायची. पारी लाटून घेतल्यानंतर जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने मध्ये थोडासा गॅप ठेवून उभे कट मारायचे आणि त्यानंतर त्रिकोणी आकारामध्ये हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. सर्व आपल्याला पारी ट्रायंगल शेपमध्येच कट करून घ्यायची आहे. त्यानंतर गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल सुद्धा छान कडकडीत गरम झालं आहे. सर्व ट्रायंगल यामध्ये सोडायचे. सुरुवातीला 1 मिनिटभर मोठ्या आचेवर आणि त्यानंतर मीडियम टू लो फ्लेमवर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. तोपर्यंत एक मसाला तयार करायचा. एका बाउलमध्ये 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा चाट मसाला, अर्धा चमचा काळं मीठ घालायचं, ते मिक्स करायचं. इथे आपले ट्रायंगल सुद्धा तळून झालेत. तयार मसाला यामध्ये घालायचा, मिक्स करायचा. चटपटीत ट्रायंगल्स तयार आहेत. नक्की बनवा.